नमस्कार. लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026च्या या पुरस्कार सोहळ्यात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सर आहेत. सर, पहिल्यांदा तर लोकमतच्या मंचावर तुम्ही आहात, कसं वाटतंय? म्हणजे फारच चांगलं वाटतं, फार आनंद झाला. कारण लोकमतकडून मला जीवन गौरव पुरस्कार मिळावा ही माझ्या दृष्टीने फारच मोठी, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असं मी म्हणेन. कारण लोकमत हा एक मोठा पेपर आहे, लोकांकडून जास्ती वाचला जातो तो, आणि अशा पेपरच्या कडून मला हे अवॉर्ड मिळावं हे फारच माझ्या रीतीनेच भाग्याचं आहे असं वाटतं मला. सर, तुम्हाला आतापर्यंत बरेचसे पुरस्कार मिळालेत, पण हा पुरस्कार जो मिळतोय तो कसा वेगळा आहे, काय सांगाल? नाही, म्हणजे त्यातल्या हा लोकमतचा आहे म्हणून जास्त महत्त्वाचं आहे. बाकी मला असे बरेच पुरस्कार मिळाले आतापर्यंत, पण तसा प्रत्येक पुरस्कार मला महत्त्वाचाच आहे. पण काही जरा लक्षात राहतील असे असतात. तर एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात पुरस्काराचं किती महत्व आहे तुम्हाला असं वाटतं पुढे जाण्यासाठी? काय एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात पुरस्काराचं किती महत्व आहे पुढे जाण्यासाठी? काय पुरस्कार हे फक्त तुम्हाला जाणीव करून देतो की हे अमुक हा ग्रस्त आहे, हा एक चांगल्या प्रकारे काम करतोय, एवढं फक्त जाणीव करून देतो. पण पुढे तुम्हालाच करायला पाहिजे सगळं. एक क्विक रॅपिड फायर फक्त घेऊ. तुम्हाला सिनेसृष्टीमध्ये कोणता अभिनेता असं वाटतं की जो तापट आहे? कोणता अभिनेता तापट असा आहे, असं वाटतं? तापट स्वभावाचा. मला काय माहित नाही, मी एकदम शांत आहे. असा अभिनेता जो तुम्हाला वाटतो उत्कृष्ट अभिनेता आहे, उत्कृष्ट अभिनय करतो असा एखादा? नाही, बरेचसे आहे इथे. मी एक असं सांगू शकत नाही, कारण प्रत्येक जणांमध्ये काय एक वेगळी खासियत असते. पण जरी एखादा आताचा तरुण याच्यातला जर कोण असेल, तुम्हाला एखादा चूज करायचा असेल तर केव्हा यायचं माझं, म्हणजे केवढी मोठी लिस्ट होईल आताच्या आता मी बघतच नाही हल्ली काही. की त्यावेळेची मजा होती ती होती माझ्या वेळेला. आता मिळालं माझ्या वेळेला अशोक कुमार, दिलीप कुमार असे लोक होते त्यावेळेला एक. पण सर, लोकमत आणि राजकारण, त्याच्यामुळे एक तो प्रश्न यायलाच पाहिजे, तुमचं राजकारणाबद्दलचं सध्याच्या मत काय आहे? मला राजकारणातलं काहीही कळत नाही. मी राजकारणात पडत नाही, कारण मला समजतच नाही त्यातलं, किंवा राजकारण करत पण नाही, आणि कुठल्या राजकारण मी समजून पण घेत नाही. तर आता इथे कोणाला बघायला उत्सुक आहात? फडणवीसांची पण मुलाखत होती. दिसेल तो नमस्कार, मोठा माणूस आहे. तुम्हाला अशा कुठल्या ऑफर राजकारणातल्या कधी आल्यात का? तुम्हाला ऑफर आली आहे का राजकारणातून कधी? नाही, बिलकुल नाही. आणि नाही येत आहे बरी आहे, आणि आली तरी मी जाणार नाही, पण आपलं काम नाही आहे ते. ओके सर, धन्यवाद. थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे आलात आमच्या मंचावर. थँक्यू सो मच.